राहण्यावरून झालेल्या एक किरकोळ वादातून एका तरुणाला चक्क धावत्या लोकलमधून लाथ मारून खाली पाडण्यात आलं। 25 ऑगस्ट रोजी रात्री 8:45 वाजता गोरेगावहून विराराच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये ही घटना घडली। कांदिवली स्थानकातून राहुल कुमार पांडे वय 30 हा लोकलमध्ये चढला। त्यानंतर बोरीवलीजवळ 24 वर्षीय तिसीफ शेख याने त्याला लोकलच्या आत सरकण्यास सांगितलं आणि इथूनच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली। पाहता पाहता या वादाचं रूपांतर झपाटीत झालं। बोरीवली स्थानकातून लोकल सुटल्यानंतर राहुल कुमार पांडेने तैसीफच्या पाठीवर जोरदार लाथ मारली आणि तैसीफ थेट धावत्या लोकलमधून खाली पडला। या भीषण प्रकारात त्याला गंभीर दुखापत झाली। घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने तैसीफला प्रथमोपचारासाठी नेलं आणि नंतर कांदिवलीतील डॉक्टर आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्या डोक्याला टाके पडले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे। नालासोपारा येथे राहणारा तैसीफ पेशाने कारपेंटर आहे। आरोपी राहुल कुमार पांडे याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। दरवाजा सीट किंवा जागेवरून होणारे किरकोळ वाद अशा हिंसक घटनांमध्ये बदलत असल्याने मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे।